नीट पेपरफुटीची माहिती मिळताच सरकारने त्वरित पावलं उचलली। पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करणार, पंतप्रधानांची ग्वाही। विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार संवेदनशील असल्याचं सांगत पेपरफुटी प्रकरणी राजकारण होऊ नये, रालोआच्या मंगल मिलन बैठकीत पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा। नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब। नीट पेपरफुटीशी निगडित सर्व मुद्द्यांवर सरकार संसदेत चर्चेला तयार असूनही औपचारिक चर्चेसाठी कोणतीही सूचना सादर न केलेल्या काँग्रेसचं वर्तन लोकशाही विरोधी, जितेंद्र सिंग यांची टीका। सीजेपीच्या आंदोलकांचं वर्तन बेशिस्त आणि आक्रमक असल्याचं दिल्ली पोलिसांचं निवेदन। 118 पेक्षा अधिक पोलीस कर्मी जखमी। लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार सगळ्यांनाच, मात्र जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्यासाठी विना परवानगी आंदोलन अथवा हिंसा करणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा। व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती। राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। प्रत्येक तालुक्याला मिळणार 5 कोटींचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार। आगामी आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी विश्वचषकासाठी भारतीय हॉकी महासंघाकडून भारतीय संघाची घोषणा। हरमनप्रीत सिंगकडे कर्णधार पदाची धुरा। आणि सिक्कीममधल्या सामरदुंग इथे भूस्खलनामुळे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन। नमस्कार।